आपल्याला खूप लोकांचं कर्ज आहे, खूप जणांचं कर्ज आहे. म्हणजे आपल्या ऋषीमुनींचं कर्ज आहे, ज्यांनी आपल्याला वेदशास्त्र दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. त्यांना ज्ञान दिलं नसतं, आध्यात्मिक ज्ञान, तर आपल्याला काही कळलं नसतं. नंतर आपल्याला पितरांचं कर्ज आहे, म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, हे शरीर दिलेलं आहे, त्यांचं कर्ज आहे. परत आपल्याला हे जे देवी देवता आहे त्यांचं सुद्धा कर्ज आहे आपल्यावर. देवी देवता आपल्याला हवा देतात, पाणी देतात, यांचं सगळं कर्ज आहे आपल्याला. मग एखादा व्यक्ती जो असतो तो स्वाभाविकपणे विचार करणार की अरे यांच्याकडून मला भेटलंय. संवेदनशील व्यक्ती असं तो विचार करतो की माझी काहीतरी जबाबदारी आहे, मला पण काहीतरी म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्यांच्याप्रती. म्हणजे जरी सपोज तुम्ही उद्या ठरवलं की शास्त्र चुकीचं आहे, कावळ्याद्वारे ते पितरांपर्यंत पोहोचतं, अग्नीद्वारे ते पितरांपर्यंत पोहोचतं, हे जर तुम्ही म्हटलं की चुकीचं आहे, पण तरी पण ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही की त्यांचं आपल्यावर कर्ज आहे. आणि ते कर्जाचं जे परतफेड करण्यासाठी माझ्यामध्ये जी कृतज्ञता असली पाहिजे, ती कृतज्ञता तर मी जपलीच पाहिजे. कृतज्ञता जर जपत नाही तर तुम्ही चोर ठरता. कारण तुम्हाला भेटलंय आणि तुम्ही ते फक्त घेताय आणि तुम्ही परत देत नाहीये, तुमच्यामध्ये मनामध्ये तो भाव नाहीये. तर अशा वेळेस तुमचं जे ह्युमन व्हॅल्यूज जे म्हणतो आपण, ते कुठेतरी तुम्ही म्हणजे नाकारताय तुम्ही त्याला. आणि कृतज्ञता ही जी व्हॅल्यू आहे ना, ही भक्तीमध्ये खूप आवश्यक आहे. भक्तीमध्ये तुम्हाला जर पुढं प्रगती करायची आहे तर काही व्हॅल्यूज आहेत, जसं की नम्रता, कृतज्ञता, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपण जपल्याच पाहिजे. भक्तांनी कृतज्ञच असलं पाहिजे. एक छोटासा जरी एखाद्याने आपल्यावर उपकार केले ना, ते आपण कधीच विसरले नाही पाहिजे. आणि नम्रता पण पाळली पाहिजे. नम्रता म्हणजे कसं की आपण बऱ्यापैकी दुसऱ्याला कसा त्रास होणार नाही आपल्याकडून, अशा प्रकारे आपण दक्ष राहायला पाहिजे. त्याच्यामुळे हे कर्म केले पाहिजे. आपण पितृ जे दाखवतो वगैरे ते आपण कारण शास्त्रामध्ये मान्यता आहे.